मित्रांनो नमस्कार. मी जी श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. आपल्याला माहितीच आहे की 15 जानेवारी 2026 सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यावेळेला वेगळं काय आहे? प्रभाग पद्धती. प्रभाग पद्धती म्हणजे एक मतदारांना 4 उमेदवारांना निवडायचा अधिकार आहे. फक्त आपल्या 29व्या प्रभागामध्ये 3च सदस्य आपल्याला निवडायचे आहेत. नक्कीच 15 जानेवारीला तरी तुम्ही सज्ज असाल कोणाला मतदान करायचं, परंतु त्यापूर्वी काही दक्षता घेणे खूप गरजेचं आहे. पहिलं आपले मतदान केंद्र कुठे आहे हे शोधून घ्या. तुम्ही स्वतः स्टेट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट या खालील दिलेल्या लिंकवर आपण ते चेक करू शकता. तुमच्या नावानिशी किंवा तुमच्या एपिक वाईज तुम्ही चेक करून घेऊ शकता. किंवा आपण महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला पोलिंग चिट दिलं जाणार आहे, किंवा बरेच ठिकाणी उमेदवार येऊन स्वतः तुम्हाला ते पोलिंग चिट असतात, तरीही तुम्हाला स्टेट इलेक्शन वेबसाईटवर खात्री करून घ्या. आणि मग त्या ठिकाणी सज्ज व्हाल. सज्ज झाल्यानंतर काय असे घेऊन यायचं? मोबाईल तरी तुम्ही अवश्य घेऊन याल, कारण तुम्ही हा व्हिडिओ मोबाईलमध्ये बघत असाल, परंतु मोबाईल अलाउड असणार नाही. प्रामुख्याने 12 ओळखपत्र ते आयोगाने मंजुरी केलेले आहे. ते 12 प्रकारची जे फोटो आयडेंटिटी कार्ड, प्रामुख्याने एपिक म्हणजे इलेक्ट्रॉल फोटो आयडेंटिटी कार्ड, त्यासोबत इतर कार्डही तुम्ही घेऊन येता येईल. आणि त्यानंतर काय होईल म्हणजे विविध प्रकारची ओळखपत्र आहे की एपिक आहे आणि पॅन आहे आणि शासनाने दिलेलं कुठला ID कार्ड आहे आणि आधार कार्ड आहे आणि पासपोर्ट आहे. यापैकी तुम्ही एखादा फोटो आयडेंटिटी तुम्ही त्या ठिकाणी घेऊन या. आणि मोबाईलमध्ये कृपा करून दाखवू नका, वाद घालू नका, एवढा माझ्या कळकळीचा विनंती. हे आल्यानंतर तुम्हाला पोलिंग ऑफिसर 3 या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी तुमचा ओळख पटवून घेतल्यानंतर बॅलेट हा दाबतील आणि डावा हाताचा या बोटावर तुम्हाला निशाणी त्या ठिकाणी लावल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच आपल्या महानगरपालिकेचा प्रभाग पद्धती होत असल्याने तुमच्या मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसतील. ज्यावेळेला तिथं बॅलेट दाबल्यावर इथं रेडीचं हे ग्रीन सिग्नल येतं आणि ह्या ठिकाणी ग्रीन लॅम्प झाल्यानंतर तुम्हाला प्रामुख्याने आपल्या 29 प्रभागामध्ये काही ठिकाणी 4, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 2च, प्रामुख्याने तुम्हाला 4 असे मतपेटी दिसतील. 1, 2, 3 किंवा 4, काही ठिकाणी 2 मध्येच बघून जातं. अशा वेळेला तुम्हाला काय बघणार, यामध्ये पहिला एखादा प्रभागाचं मतदारसंघाची हे पांढऱ्या रंगाची हे मतपत्रिका असणार. ब मध्ये फिका गुलाबी आणि क मध्ये फिका पिवळा आणि ड चा फिका निळा. 29व्या प्रभागामध्ये हा निळा असणार नाही, फक्त 3च अशा पद्धतीचा असणार. मग तुम्हाला यामध्ये पसंती तुम्हाला जे काय आहे, जेवढं कॅन्डिडेट्समध्ये तुम्हाला पसंत असेल त्या उमेदवारांना तुम्ही मतदान करू शकता. तुम्हाला एकही उमेदवार त्यामध्ये पसंत नाही आहे, नोटाही दाबू शकता. आता आपण बघूया, मी मतदान करतो. हे सर्व ट्रेनिंगसाठी आहे, तुम्हाला मतदार जागृतीसाठी आहे. मध्ये दाबल्यावर इथं लाल रंगाची दिसेल. मग या ठिकाणी मला हे पसंत पडलं, तरीही हे लॅम्प अजून रेडीच आहे, बीप आवाज आले नाही. आणि हे तिसरा याच्यामध्ये मी नोटा दाबलो आणि चौथा याच्यामध्ये मी अशा हे आवाज तुम्ही ऐकला बीपचा, म्हणजे याचा अर्थ तुमच्या मतदान प्रक्रिया संपलेली आहे. तो अशा पद्धतीचा मी 4 वेळा दाबलो. आणि एखाद्या ठिकाणी मी दुसऱ्या दाबाला गेलं तर ते होणार नाही. एक मतदारांना 4 मतदान करण्याचा, फक्त 29व्या प्रभागामध्ये 3 मतदान करण्याची आपल्या अधिकार आहे. सो मित्रांनो, मला माहिती आहे की खूप उत्सुक आहात आपण
15 जानेवारीसाठी आणि खूप उत्सुक याच्यासाठीही आहे की पहिल्यांदा तुमच्या मतदानाने 4 उमेदवार निवडून द्यायचा तुम्हाला आयोगाने अधिकार दिला. ते अवश्य वापरा आणि निर्भीडपणे मतदान करावा आणि कुठल्याही गोष्टीला प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावा असे मी आवाहन करतो. जय हिंद.